नाले का ढोल पोल अजूनही अधिकारी कोण आले नाहीये. बघा प्रशासनाला किती गांभीर्य आहे. ढोल पोल इथे जेवणार इथं राहणार. राठोड साहेब जय सेवालाल. बघा तुमच्या कारकिर्दीमध्ये ठेकेदारी पुन्हा लावलेला आहे. सगळा गाव तसाच आहे तसा. एक अधिकाऱ्यांनी एक सुपरवायझर एक मुकादम एक मुकादम एक दिवस उतरला असताना आम्हाला वाटलं. दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात. या वर्षीपासून ठाणेकर जागलेले आहेत. आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे. नाल्याचा झोल पोल खोल. कुठलीही नाले पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाले नाही. फक्त 1% नाले सफाई झालेली आहे. आणि माझी अधिकारी वर्ग असो सन्मान्य आयुक्त साहेब असो ठाण्याचे लोकप्रतिनिधी प्रथम नागरिक सन्मान्य महापौर मॅताई असो तुम्ही फक्त पाणी दौरा करता पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही. कारण का आज आम्ही नाला उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा. पूर्ण नाला पॅक आहे. गांधीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढल्या नाहीये. आम्हा टेंडर मधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा जीव मुठीत जायला 4 महिने जातो. याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहेत. आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे. जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मान संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातला बाहेर येणार नाही. बघा नाले सफाईमध्ये फक्त जेसीबीचा वापर न करता मॅन पॉवर कडनं पण वापर होणं गरजेचं असतं. कुठलीही माणसं न लावता आहे तरी थुप्पटी लावून जेसीबी कडनं एवढा ढिगारा गायचा काढलेला आहे. 10 मे आलेली आहे. 5 दिवसा मान्सून यायची लक्षणं आहेत. उद्या जर दरवर्षीप्रमाणे 200-250 कुटुंब राहतात. त्यांच्या पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरून त्यांचं दरवर्षी नुकसान होतं. याला जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी असतो. अधिकाऱ्यांनी नाल्यामध्ये उतरावं आणि ठाणे महापालिकेचे हे अधिकारी जे आहेत ते स्वतः आता या नाल्यामध्ये उतरत आहेत. महेश कदम यांची मागणी अधिकाऱ्यांनी पूर्ण केली आहे. महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चव्हाण साहेबांचं अभिनंदन करतोय की ते प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून चव्हाण साहेब ही जी घाण आहे ना आणि तुम्ही बरोबर आहे. अधिकारी महापालिकेचे अधिकारी स्वतः अधिकारी जर ठाणेकरांना सगळ्यांना भेटला तर आम्ही ठाणेकर म्हणून तुमचं नक्की स्वागत. लक्ष्मण चव्हाण श्री लक्ष्मण चव्हाण उपमुख्य स्वच्छता निरीक्षक. मॅन पॉवरची पण माणसं आहेत आणि तुम्ही आम्ही पण माणसं. एखाद्या मॅन पॉवर लावताना ठेकेदाराच्या जीवावर आल्यापेक्षा संबंधित अधिकाऱ्यांनी फील्डवरती उतरून कर्तव्य करावं. तसं आदेश तुम्ही द्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे की मॅन पॉवर लावताना संबंधित मुकादमला आदेश द्या की प्रत्यक्ष नाल्यात उतरून पाणी दौरा करा. ओके. खूप खूप धन्यवाद. आणि अखेर ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी महेश कदम यांची मागणी पूर्ण केली. तिथे नाल्यामध्ये उतरून त्यांनी त्या गोष्टीची पाहणी केली आणि आता महेश कदम या नाल्यामधून वरती परत येताना आपल्याला दिसत आहेत.